श्यामला मातरं वन्दे मातरं। शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाला आम्हाला अतिथी म्हणून लाभलेले रवींद्रमोहन साखळेचे सदस्य शोधन कोळमुळे सर, तसेच डिचोलीचे नगराध्यक्ष विजय नाटेकर सर, तसेच नागवेकर सूर्या फाउंडेशन यांचे अध्यक्ष तथा सेक्रेटरी नागवेकर यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे। विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे, त्यानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करावे, तसेच सावरकर यांच्या प्रतिमेला सुद्धा पुष्पहार करावे। शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः। शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः। शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते। दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः। दीपो हरतु मे पापं सन्ध्यादीपनमोऽस्तुते। ओ दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः। ओ दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः। आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं स्वच्छां हि मे सदा। रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत्। रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्य। सर्व अतिथींना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करावे। त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः। शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः। शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते। दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपज्योतिर्जनार्दनः। तसेच राजेंद्र सावयकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे। दीपो हरतु मे पापं सन्ध्यादीपनमोऽस्तुते। ओ दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः। ओ दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः। आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं स्वच्छां हि मे सदा। रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत्। रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत्। यस्य तिष्ठेत् गृहे दीपः तस्य नास्ति दरिद्रता। सर्व अतिथींना विनंती करतो की व्यासपीठावर मध्यभागी यावे। रवींद्रमोहन साखळेचे सदस्य शोधन कोळमुळे सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं।
उपस्थित मान्यवर, आमचे डिचोलीचे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष विजय नाटेकर बाब, तसेच आमचे बाकीचे समेस्त पदाधिकारी सगळे विविध हाजे, तसेच तुम्ही सगळे लोक हांगा मुद्दम आज वीर सावरकराच्या जयंती निमित्त एकठांय जावन हांगा हो सुंदरसो प्रयोग हांगा तो जातलो आज गायन ते तुम्ही पळयतले. तशेंच सावरकरा विशयी चड उलोवप म्हाका तरी हांव खूबच ल्हान, तरी जाचो जन्म जालो आज 28 मे 1883 तांचो जन्म जाल्लो आनी तांच्यांनी जी चळवळ केली स्वातंत्र्या खातीर ते आमी केन्नाच विसरूं शकना. आज तांच्यामुळे हिंदू जे राष्ट्र आसा आनी हिंदू जे आमी आमकां हिंदू जे म्हणून आमकां मान्यता मेळ्ळ्या तातूंत वीर सावरकराचो खूब मोठो भाग आशिल्लो. तांकां काळ्या पाण्याची शिक्षा सुद्दां ब्रिटिशांनी केली पूण ते डगमगूंक ना. तांच्यांनी अनटचेबिलिटी आणि बाकीचे जे सगळे डिस्क्रिमिनेशन जे आशिल्ले त्याच्या अगेन्स्ट खूब तांच्यांनी फायट केली. हांव तांच्या बद्दल आनी तुमकां चड सांगिना आनी फुडें कंटिन्यू. धन्यवाद सर. सूर्या फाउंडेशनचे नागवेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली थोडक्यात मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ आणि रसिक हो, माननीय मुख्यमंत्री या राजीव आपल्या रवींद्र भवनचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष श्री चिमुलकर, आमचे मित्र राजेंद्र सावईकर तसेच नाटेकर यांच्या सहकार्यामुळे हा योग इथे जुळून येत आहे. गीत सावरकर म्हणजे सावरकरांच्या राष्ट्रनिष्ठेबद्दल किंवा त्यांनी जे सामाजिक काम केलं तो भाग वेगळा, गीतातून जे काही त्यांनी व्यक्त केलेलं आहे ते त्याचा एक प्रत्यक्ष अनुभव इथे आम्ही सादर करीत आहोत. या गीत सावरकरांचा गेल्या वर्षी आम्ही अंदमानमध्ये प्रयोग केला आणि या 7वा जो याच दिवशी म्हणजे जयंती दिनी गोव्यानं पहिल्यांदा केला, म्हणजे कुणीही केला नाही. गोव्यातर्फे आम्ही सूर्या फाउंडेशनतर्फे पहिला जयंतीचा कार्यक्रम हा तिथे केला. तसेच 6 कार्यक्रम आमचे झाले आणि मुळात मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो मुख्यमंत्र्यांची. आम्हाला अंदमानमध्ये जाण्यासाठी खूप आर्थिक सहाय्य जे आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला केलेलं आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो कृपया या टाळ्यांच्या गडगड्यात मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करावं. गीत सावरकर हा एकूण जो कार्यक्रम जो आहे 1 तास आणि 10 मिनटं असा कार्यक्रम आहे. सर्व प्रेक्षकांना मी वचन देतो की कुठेही तुम्हाला कंटाळा येणार नाही याची शाश्वती आम्ही घेत आहोत. कारण याच्यामध्ये जी गाणी आहेत ती देशभक्तीपर गीते आहेत, आरती आहेत, फटका आहे, नाट्यसंगीत आहे, असे विविध प्रकार असे 12 कलाकार इथे आपली कला ही सादर करतील आणि गोव्यातील नामवंत गायक तेजस फिरेंडीकर, स्नेहल गुरव आणि इतर सगळे वादक जे आहेत याच्यामध्ये सुरेश घाडी आणि त्यांचा एकूण वाद्यवृंद जो आहे तो इथे सादर करीत. आपणा सर्वांचा वेळ मी घेत नाही. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामधली मी दरी होत नाही. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि विशेषतः राजेश ह्या रवींद्र भवनने ते कर्मचारी आहेत त्यांनी जे एकूण अगत्य आम्हाला दाखवलं त्याच्याबद्दलही मी खूप कृतज्ञ आहे. म्हणजे असा सामान्यपणे असा सरकारी सेवेमध्ये असे कोणी मदत करत नाही. त्याबद्दल पुनश्च सर्व आपल्या शासकीय व्यवस्थेचे आणि ह्या रवींद्र भवनचे आभार. धन्यवाद. सर्व अतिथींचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यासाठी मी कर्मचारी तुकाराम यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. व्यासपीठावर उपस्थित सर्व अतिथींचा रवींद्र मोहन साखळेतर्फे धन्यवाद. त्यांनी
खाली आसन ग्रहण करावं. आम्ही थोडक्यातच कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. सर्वांना विनंती आहे की कृपया त्यांनी आपापले मोबाईल सायलेंट मोडवर किंवा स्विच ऑफ करावे, ही नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, सुस्वागतम. आज 28 मे हा पुण्यदिवस. 1883 साली याच पुण्यदिवशी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. खरं तर त्यांना भारतरत्न देण्यासाठी सगळेजण अट्टहास करत आहेत, पण मी तर म्हणेल ते विश्वरत्न सुद्धा शोभून दिसावं असं ते महान व्यक्तिमत्व आहे. हिंदुत्वाच्या विचारांची अखंड तेवणारी ज्योत, धगधगत्या ऊर्जेचे ज्वलंत स्रोत, जे आजही हिंदू जनमानसाला अखंड प्रेरणा देण्याचे काम करत आहे. माननीय अटलजींनी आपल्या कवितेत वर्णन केलं आहे, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग, तप, तत्व, तर्क, विद्वत्ता, तितिक्षा अशा बहुआयामी व्यक्तित्व. कविता आणि क्रांती असं एक वेगळंच समीकरण आपल्याला त्यांच्या ठायी आढळते. सावरकर त्यांच्या बांधवांसोबत आणि अनेक क्रांतिकारकांसाठी सुद्धा छत्रपती शिवराय हे अतिशय महत्त्वाचं असं दैवत म्हणून त्यांनी मानलं होतं. आणि म्हणूनच सावरकरांच्या लेखणीतून या देवासाठी आर्त अशी एक आरती रचली गेली आहे. त्या शिवरायांच्या आरतीने आज आपण इथे या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. जयदेव जयदेव जय जय शिवराया सादर करत आहे स्नेहल आणि समूह.
मजसीने परत मातृभूमीला, हे सावरकरांनी लिहिलेलं एक अजरामर गीत. ज्या गीतात सावरकरांची मातृभूमीविषयीची ओढ आणि व्याकुळ झालेल्या मनाच्या अवस्थेचं वर्णन आपल्याला आढळतं. समुद्राला विनंती करताना ते त्याला आपल्या प्रिय मातृभूमीकडे परत नेण्यासाठी आर्त हाक घालतात आहे. या गीताला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तसंच लताताई, मीनाताई, उषाताई आणि स्वतः हृदयनाथ मंगेशकर या भावंडांनी एकत्रितपणे गायलेलं हे गीत या परिवाराच्या प्रयत्नामुळेच खरं तर या गीताला एक अनोखं आणि असं समृद्ध स्वरूप लाभलेलं आहे. ने मजसीने परत मातृभूमीला या गीताला आजही मराठी संगीतप्रेमींच्या हृदयात विशेष असं स्थान प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या शब्दांमध्ये व्यक्त झालेली मातृभूमीची ओढ आणि संगीताचे माधुर्य याचा अनुभव आपण आता इथे घेणार आहोत. आमचे सर्व कलाकार सादर करत आहेत ने मजसीने मातृभूमीला. सागरा प्राण तळमळला,
अर्थभाव अतिशय सुरेखपणे या चमूने आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. सावरकर रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना आपले विचार अभिव्यक्त करण्यासाठी त्यांनी नाटक हे साधन म्हणून निवडलं आणि संन्यस्त खडक हे जे नाटक आहे त्या नाटकातील एक पद रतिरंगी रंगले हे आपण आता इथे आपण ऐकणार आहोत. सादर करते आहे दिव्या चारी.
सुरेख. हिंदू धर्म संरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांकडनं हिंदू संघटक सावरकरांना नेहमीच प्रेरणा मिळत होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक वीराला शिवरायांचं कार्य प्रेरणादायी आहे हे ओळखून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अगदी लहान वयातच एका शालेय स्पर्धेमध्ये भाग घेतला असताना एक स्फूर्तिगीत लिहिलं. हे गीत जे आहे हे संस्कृत शब्द प्रचूर असं गीत अगदी भावना आणि आदर यांनी ओतप्रोत भरलेलं आणि आजही तितकंच स्फूर्ती देणारं आहे. हे गीत शिवाजी महाराजांना हिंदूंच्या नृसिंह अवतार रूपात गौरवते, जे हिंदूंसाठी एक प्रेरणास्थान, आश्वासक असं आशास्थान आहे. त्याचबरोबर हे गीत शिवाजी महाराजांना देशासाठी एक शक्ती आणि मार्गदर्शक म्हणून गौरवते. ऐकूया प्रचंड ऊर्जेने भारलेले हे गीत, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा. सादर करत आहे स्नेहल गुरव आणि समूह. या अतिशय स्फूर्तिदायी गीतानंतर आपण ऐकणार आहोत सावरकर रचित गझल. सावरकरांनी खरं तर सर्वच काव्य प्रकार हाताळलेले आहेत, जे अगदी स्फूर्तिगीतं, देशभक्ती गीतं असो, गझल आणि पोवाडा, फटका असे अनेक प्रकार त्यांनी लिहिलेले आहेत. हे एक वैशिष्ट्य त्यांच्या लेखनाचं. काळ्या पाण्याची एवढी असह्य अशी शिक्षा भोगत असताना सुद्धा सावरकर
आपल्याला मिळालेला जो काही वेळ असेल तो अमूल्य वेळ वाया जाऊ देत नसत. तर ते त्या ठिकाणी उर्दू भाषा शिकले आणि या उर्दू भाषेमध्ये गझल कवितांची रचना केली. या गझलेमध्ये त्यांनी आपलं एक अतूट असं प्रेम व्यक्त केलं आहे, पण ते देशप्रेमासाठी आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी. उर्दूतील गझलेत सावरकरांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना म्हटले आहे, मेरा रक्त है हिंदी, जात हिंदी, ठाठ हिंदी, यही मजहब, यही फिरका, यही खानदा मेरा. आपल्या या कार्यक्रमाचे संगीत संयोजक अजय नाईक सर, जे आज प्रकृती असल्यामुळे आपल्यामध्ये इथे आज उपस्थित नाही आहेत, पण त्यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल आज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. सादर करत आहे तेजस विर्डेकर. यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे. जवाब मेरी बया मेरा, मैं बंदा वाला हूँ, यही हिंदोस्ता मेरा. यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे. यही सारा पता मेरा, यही सारा पता मेरा, यही सारा पता मेरा, यही नामो निशा मेरा. यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे. यही मज़हब, यही फिरका, यही है खानदा मेरा. यही पाओगे, यही
पाओगे, यही पाओगे। तेरी सेवा में भारत, तेरी सेवा में भारत अगर सर जाए तो जाए। तेरी सेवा में भारत अगर सर जाए तो जाए। तो मैं समझूं कि है मरना, तो मैं समझूं कि है मरना। हयाते जावेदा मेरा, यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे। जवान मेरी बया मेरा, मैं बंदा हिंद वाला हूँ। यही हिंदोस्ता मेरा, यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे, यही पाओगे। बहुत खूप. फटका हा गीतप्रकार म्हणजे स्फूर्तिदायक काव्य. याची लय अतिशय डौलदार आणि दणकेबाज असते. शब्दांचे वजन तर फारच अप्रतिम असते. सावरकरांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी हा फटका लिहिला आहे. हा त्यांच्या अलौकिक अशा कवित्वाची साक्ष देणाराच ठरतो. पुण्यातील जगद्गीतेच्छू या वृत्तपत्रात त्या काळी तो प्रसिद्ध झाला होता. या काव्याचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे हा 31 कडव्यांचा जो फटका आहे त्याच्यामध्ये 29 आणि 30 क्रमांकाच्या त्या कडव्यांमध्ये आद्याक्षरं जर बघितली तर विनायक दामोदर सावरकर अशी सरळ आपल्याला शब्दरचना दिसते. तर अतिशय असं अलौकिक हे काव्य, दमदार असं काव्य आपण ऐकणार आहोत आमची हरमंदिरी गायिका स्नेहल गुरव हिच्याकडनं. आर्यबंधू हो उठा उठा का मथा सारखी कटा सदा, हटा सोडूनी कटा करूया विष कटाला धरू करा. काश्मीराच्या शाळेत जुनी अल्पाकाराचा भुलका, मलमल त्यजुनी बलबल चित्ती हलहलती पटकावरिता. राजमल
स्वदेशीचा फटका ऐकल्यानंतर आता आपण पुन्हा वळतो आहोत नाट्यगीताकडे. संन्यस्त खडक या नाटकातील अनेक गीतं ही आजही आमच्या मनावर राज्य करत आहेत. त्यातलंच एक प्रसिद्ध असं नाट्यगीत मर्मबंधातली ठेवही. खरं तर मूळ नाट्यसंहितेमध्ये हे गीत नाही आहे. माननीय दीनानाथ मंगेशकरांनी रंगमंचावर नाट्याविष्कारास पूरक म्हणून काही बदल सावरकरांच्या अनुमतीने केले आणि त्या अंतर्गत सावरकरांच्याच अनुमतीने हे गीत खास त्यांच्याच शैलीमध्ये नागपूर येथील शंकर बाळाजी शास्त्री यांच्याकडून लिहून घेतलेलं आहे. तर हे जे गीत आहे आजही रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारं मर्मबंधातली ठेवही हे गीत सादर करत आहे आमच्या या चमूमधील सगळ्यात लहान असा बालकलाकार संचित मणेरीकर. मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही प्रेममय ठेवी जपोनी सुखाने दुःख विजीव ठेवी जपोनी सुखाने दुःख विजीव बंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही
शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. कालाचं किती विराट स्वरूप या 2 ओळीमध्ये त्यांनी उभं केलं आहे. एका सूर्यमालिकेचं चित्र डोळ्यासमोर आणताना आपण थकून जाऊ, पण हा महाकवी शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या म्हणून सांगतो आहे. इतकी प्रचंड प्रतिभा घेऊन आलेल्या या कवीला काल कोठडीत राहावं लागलं आणि भयान असे ती यातना सोसाव्या लागल्या. खरंच हे खूप वाईट वाटतं. पण ही भयान कोठडी सुद्धा कमला, सप्तर्षी, विरहोच्छ्वास असल्या प्रतिभेची उत्तुंग शिखर गाठवून देणाऱ्या काव्यांची जन्मस्थळ ठरली. त्यासाठी त्यांची जी तपश्चर्या आहे ती त्यातनं आपल्याला लक्षात येते. सावरकरांनी या कठीण तपस्येला सुद्धा सुख साधना असं म्हटलं आहे. खरोखर या महानायकाचं व्यक्तित्व हे यातून आपल्यासमोर प्रकट होतं. ते म्हणतात, बुद्ध्याची धरिले करी हे सतीचे वाण असा म्हणणारा हा महानायक आपल्या या ओळींमध्ये जे सांगू इच्छितोय ते आपण ऐकूया. शत आरती व्यर्थ झाल्या. सादर करत आहे अर्कज नागवेकर. शतजन्म
अवध्य मी भला मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. अफाट सामर्थ्यवंत अशा सावरकरांच्या आत्मबल या कवितेच्या सुरुवातीच्या ह्या ओळींना कशाचंही तोड नाही. त्यांनी जणू आपली ओळख जगाला करून दिली, जी आजही तेवढीच खरी आहे. सावरकर हे काल सुसंगत आहे. ते म्हणतात, मला सुरुवात नाही तसाच अंतही नाही. मी म्हणजे एक विचार आहे, जो कालातीत आहे, जो विचार कधीही संपुष्टात येत नाही. असंख्य शत्रू निर्माण होतील, परंतु हा विचार समूळ नष्ट करणं कुणालाही शक्य होणार नाही. सावरकरांचा विचार नष्ट करणारा शत्रू अजूनही जन्माला आला नाही. केवढं सामर्थ्य आहे या ओळींमध्ये, किती अर्थ भरलेला आहे. खरं तर मी त्याही पुढे जाऊन म्हणेल की आज खरोखर सावरकरांचे विचारच आपण आत्मसात केले आहेत, म्हणूनच आपला देश अतिशय प्रगतीपथावर स्वार झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऐकूया अनादि मी अनंत मी. सादर करते आहे स्नेहल गुरु. अनंत मी भला, अनादि मी अनंत मी अवध्य
गीतानंतर पुन्हा आपण संन्यस्त खडक या नाटकातील नसे जीत पहा सेनानी हे नाट्यगीत ऐकत आहोत. तेजस वेर्णेकर सादर करतोय. नसे चित पहा सेनानी नसे चित पहा सेनानी नसे जित पहा सेनानी नसे जित पहा नसे जित पहा सेनानी अबल तोची घडुनी नसे जित पहा सेनानी अबल तोची घडुनी नसे जित पहा प्रबल पडिला राष्ट्राची म्हणुनी प्रबल पडिला राष्ट्राची म्हणुनी प्रबल पडिला प्रबल पडिला प्रबल पडिला प्रबल पडिला राष्ट्राची म्हणुनी अपजयी नसे जित पहा सेनानी नसे जित पहा सेनानी नसे जित पहा नसे 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 जित पहा नसे जित पहा जित पहा
बाबा ग ग म रे सा न से जिता पहा सारे गा बाबा दा धनी रे सा रे मी धनी बाबा ग रे सा से जिता पहा से नानी न से ग रे सा सा मेरी बाबा ग रे सा सा सारे धनी बनी बाबा ग रे सा ग रे सा रे सारी बनी बाबा ग रे सा से जिता पहा से नानी अबर दोषी म्हणून से जिता पहार जिता पहार जिता सुंदर प्रस्तुती. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या अलौकिक स्वरांनी सजलेले आणि मानवी मनाला अंतर्मुख करायला लावणारे एक अजरामर पद पुन्हा संन्यस्त खड्ग या नाटकातीलच सुकता त्याची जगिया सादर करते आहे उर्विजा नागवेकर.
या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी शत्रूला मारिता मारिता मरेपर्यंत झुंजेन अशी भुगुरी येथे आपल्या कुलदेवतेसमोर बाबाराव सावरकर, तात्याराव सावरकर आणि बाळाराव सावरकर यांनी प्रतिज्ञा केली होती. तेव्हा सावरकरांनी रचलेले जयोस्तुते हे गीत म्हणजे मराठी साहित्यातील अनमोल खजाना. देशवासियांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व आणि मांगल्य यात अभिव्यक्त झाले आहे. भारत मातेचे इतके अलौकिक सौंदर्य या गीतामध्ये आपल्याला आढळतं, जे मला वाटतं आजपर्यंत अन्य कुठल्याही कवीला जमलं नसेल. संस्कृत शब्दांनी नटलेल्या या गीताचे गोडवा हा अलगच आहे आणि आपल्या अंतःकरणामध्ये ऊर्जा प्रकट करणारा आहे. प्रस्तुत आहे हे गीत जयोस्तुते श्री महन मंगली. आमचा सर्व समूह मिळून हे गीत सादर करत आहे. यानंतरचे सूत्र मी महेश नागवेकरांकडे देते. या गाण्यामध्ये कुणाला सहभागी व्हायचं असेल तर प्रेक्षकांना खुले आवाहन आहे. कुणीही या गाण्यामध्ये स्वातंत्र्य सुक्त म्हणायची इच्छा असेल तर त्यांनी इथं येऊन ते गाऊ शकतात. ज्यांना कोणाला आवड आहे त्यांनी मंचावर यायचं आहे. गीत स्वतंत्रते भगवते यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे जयोस्तुते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते यशोयुता वन्दे यशोयुता
सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्र श्री स्वतंत्र श्री स्वतंत्र जयो स्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती कामहं यशोयता वन्दे यशोयता वन्दे 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 बोला बोला भारत माता की जय मातरम वंदे मातरम इथे सहभागी झालेले आहेत. जोरदार टाळ्यावरून त्यांचं स्वागत करतो. त्यानंतर ऑक्टोपॅडवरती महादेव गावडे हे कायम या संचामध्ये ते उपस्थित असतात. गोव्यातील विविध कलाकारांबरोबर ते या ठिकाणी आपली साथ संगत करत आहे. आज खरोखरच या सर्व कलाकारांनी जीव ओतून काम केलेलं आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असावा याची धास्ती घेतलेली असेल. यानंतर कीबोर्डवरती कायम आपल्याबरोबर जे आहेत ते श्री सुरेश घाडी. सहगायक म्हणून ज्यांनी आपलं गाणं पेश केलं त्या उर्विजा नागवेकर या सुगम संगीतामध्ये मध्यमा त्यांनी केलेल्या विविध कार्यक्रमामध्ये कायम ती साथ देत असते. कुमार दिव्या पांडुरंगचारी गायनातील घराणं आणि पूर्ण गायनासाठी विनामूल्य अशा प्रकारचे वर्ग त्यांच्या घरामध्ये घेतलेल्या अशा घराण्यातील अत्यंत विनम्र दिव्या पांडुरंगचारी अनेक पारितोषिके तिला भजन स्पर्धेमध्ये महिला वगैरे प्राप्त केलेल्या आहे. श्रीराम कला संघ मैडे या भजनी हा जो ग्रुप आहे त्या भजनी ग्रुपमध्ये कायम त्या तिथे असतात. कुमार तेजस संतोष पेरणेकर गोव्यातील गायनातील एक आघाडीचं एक नाव. चंद्रकांत वेर्णेकर यांच्याकडे त्यांचं शिक्षण हे चालू आहे. व्यासपीठावरती या बसलेल्या बहुतेक जणांचं संगीत शिक्षण हे पंडित चंद्रकांत विर्णेकर यांच्याकडे झालेलं आहे. शास्त्रीय गायनामध्ये गुणवंत बालभूषण पुरस्कार 2019 हा गोवा सरकारचा पुरस्कार माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. गोमंत गंधर्व, गोमंत स्वर, गोवा गर्जना पुरस्कार, दैवज्ञ ब्राह्मण समाज पुरस्कृत प्रतिभावंत युवा पुरस्कार, श्रीदेवी महामाया कालिका कासरपाल दैवज्ञ संगीत युवा रत्न पुरस्कार, फोंडा दैवज्ञ समाज आयोजित 29व्या वर्धापन दिनानिमित्त युवा शास्त्रीय गायक पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. गोवा स्वराधीश 2026 हा पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. हा म्हणजे एक चतुर्थांशाचा प्रकारचा त्याचा परिचय आहे. मी आटोपता घेतले. यानंतर आपल्याकडे ब्रीथलेस गाणं जे फटका सादर केला त्या गोव्यातील आघाडीच्या गायिका सौ स्नेहल गुरव कारखानीस गेली 12 वर्ष मराठी हौशी रंगभूमीवरती कार्यरत आहे. प्रामुख्याने मराठी संगीत, ऐतिहासिक, पौराणिक आणि संतकालीन नाटकामधून प्रमुख भूमिका त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. 6व्या आणि 63व्या महाराष्ट्र हौशी संगीत नाट्यमंडळ स्पर्धेत विठू आले माहेरा आणि संगीत 5वा मंत्र संगीत आपले मणेरीकरांचे संदीप मणेरीकरांच्या या नाटकामध्ये प्रमुख अभिनयाचे रौप्य पदक त्याला प्राप्त झालं. यंदाच्या राजीव कला मंदिर आयोजित स्वर्गीय किशोरीताई हळदणकर स्मृती प्रित्यर्थ 11व्या महिला संगीत नाट्य स्पर्धेत अभिनयाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. हल्लीच शिवोली येथे झालेल्या सांब सदाशिव आयोजित पहिल्या नाट्यकौमुदी स्वर्गीय सम्राज्ञी मराठी हौशी
मराठी नाट्य अभिनयाचे द्वितीय पारितोषिक, गोवा कला अकादमी आयोजित अगट नाट्य स्पर्धेत अभिनयाचे पहिले पारितोषिक प्राप्त झाले. याशिवाय संगीत मत्स्यगंधा, संगीत यादी देवानी, संगीत कढ्या काळजात घुसली, संगीत हेवंद रेशमाचे, जय जय गौरी शंकर धनुर्वेद, संगीत गोरा कुंभार, संगीत चक्रव्यूह, संगीत युद्धाचे आव्हान, धाडीला रामतीने कावानी, अयोध्येचा ध्वजदंड, शिवतेज, प्रीती संगम, प्राणी संगम अशा अनेक संगीत नाटकामध्ये तिनं काम केलेलं आहे. याच शिवाय ऐतिहासिक नाटक इथे उशाळला मृत्यू, शंभूराजे, रणांगण, रामशास्त्री, ही श्रीची इच्छा, मानी मराठा, रायगडचा राजेश्वर अशा अशा अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकामध्ये ती हौशी आणि प्रायोगिक या नाटकामध्ये ती काम करीत आहे. गोव्यामध्ये आणि गोव्याबाहेर हिंदी मराठी गाण्याचा मैफिली तिच्या होत असतात. गोवा विद्यापीठातर्फे एक प्रोजेक्टमध्ये सुद्धा तिला गायची संधी मिळालेली होती. गोमंतकीय संत साहित्यावरती गोमंतकीय भक्ती काव्यधारा या संशोधनात्मक ई सामग्री निर्मित गोमंतकीय संत सुसुबाई यांनी बालकृष्णच्या बालक्रीडावरती आधारित रचलेला अभंग सुद्धा गायची तिला संधी प्राप्त झाली. जोरदार टाळ्यांनी तिचं आपण अभिनंदन करूया. पंकज नागवेकर सध्या शैक्षणिक याच्यामध्ये फिजिक्स या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. कला आणि संस्कृती संचालनालयाच्या टॅलेंट्स स्पर्धेमध्ये त्याला पहिलं पारितोषिक तालुक्यामध्ये प्राप्त झालेलं होतं. गोव्यातील अनेक जे आपले कार्यक्रम जे आहेत सुगम संगीताचे, त्याच्यामध्ये गझल असेल, नाट्यसंगीत असेल, अशा अनेक कार्यक्रमामध्ये ते कायम हे सहभागी होत असतात. दत्तराज चारी कायम आपल्या संचामध्ये ते असतात आणि दत्तराज चारी यांनी आज विशेषतः आज त्यांनी जे पेश केलं खूप अप्रतिम होतं. म्हणजे मला उगाच अतिशयोक्ती करायची सवयच नाही, म्हणून मी सांगतो की दत्तराज यांनी म्हणजे बोलतं जे तबला आहे तो त्यांनी आज दाखवला, पेश केला. त्याच्यानंतर संचित मणेरीकर इयत्ता 9वी मध्ये आहे. कीर्तन, संगीत, हार्मोनियम, गायन, वादन अशा अनेक याच्यामध्ये तो आघाडीवरती आहे आणि उज्ज्वल असा भवितव्य असलेला हा आता मुलगा पुढे निश्चितपणे या क्षेत्रामध्ये कामगिरी करून दाखवेल. सुनीता नितीन फडणीस या कार्यक्रमाचं कायम आमच्याबरोबर त्या सूत्रसंचालन करतात. गोव्यातील विविध ठिकाणी त्या सूत्रसंचालन करतात. याशिवाय कीर्तन आणि अलीकडेच त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. आपल्या सर्वांचे ज्यांनी खूप सुंदर अशा प्रकारचे ध्वनी संकलन इथं केलं ते तामणकर यांना मी विनंती करतो. तसेच छायाचित्रकार यांनी इथं यावं. 2 गोष्टी कायम महत्वाच्या असतात. थोडीशी धाकधूक होती आपल्याला सुरुवातीला, साऊंड कसं असेल, कारण 2 गोष्टी आवश्यक असतात, एक साऊंड आणि दुसरे प्रेक्षक. प्रेक्षकही चांगले होते आणि साऊंडही चांगला होता. छायाचित्रकार संदेश छत्री साहेब. या रवींद्र भवनचे अधिकारी श्री अमोणकर यांनी कृपया वरती यावं. खूप चांगलं सहकार्य त्यांनी हा कार्यक्रमाची व्यवस्था सुरू होईपर्यंत अनेक दिवस ते सातत्यानं, सरकारी एम्प्लॉई जे असतात ते संध्याकाळी वगैरे फोन घेत नाहीत, पण कायम ते आमच्या संपर्कात होते. कार्यक्रम चांगला होण्यामध्ये त्यांचं खूप श्रेय आहे ह्या अमोणकर सरांचे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. शुभरात्री.